प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 13 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आणि फायनली अर्जुन सायलीची दिवाळी आली बाबा. तर काल आपण बघितलं होतं अर्जुनला विमल, सायली सगळेजण अभिनंदन अभिनंदन म्हणतात. तर आता अर्जुन सायलीला अगदी पोलाइटली थँक्यू असं म्हणतो. आता चैतन्य अर्जुनचं खूप कौतुक करतो. अगं मावशी, आज तू कोर्टात असायला हवी होती. अगं अर्जुनने असलं आर्ग्युमेंट केलं की तो ॲडव्होकेट पवार आहे ना. आता ॲडव्होकेट पवार म्हटल्यानंतर सायली पटकन वर बघते. मग अर्जुन म्हणतो, अरे पवार नाही रे, पांढरे वकील पांढरे होते ते. चैतन्य मग आता अर्जुनचा शब्द करेक्ट करतो आणि म्हणतो, हा तेच ते पांढरे वकील होते ना. अगं ते नुसते अर्जुन जेव्हा आर्ग्युमेंट करत होता ना तेव्हा ऑब्जेक्शन मिलॉर्ड असंच बोलत होते. मग आता या कल्पनाताई म्हणतात, अरे बाबा चैतन्य, मला काय सांगतोस तू? मला माहितीये अर्जुन कोर्टात बोलायला लागला की भले भले घाबरतात. चैतन्य म्हणतो, बरं झालं मावशी तू कोर्टात आली नाहीस आज. कल्पनाताई म्हणतात, का रे? चैतन्य म्हणतो, अगं मग आम्हाला इतक्या चांगल्या खुसखुशीत चकल्या नसत्या खायला मिळाल्या ना. आता चैतन्य चकली उचलत असतो तेव्हा कल्पनाताई म्हणतात, ए चैतन्य, अरे नैवेद्य दाखवायचा आहे, चल मागे हो. आता सायली म्हणते, चैतन्य भाऊजी, मी देवी आई पुढे फराळाचं ठेवते नैवेद्याचं आणि मग तुम्हाला चाखायला देते हं फराळ. चैतन्य म्हणतो, बरं काही हरकत नाही सायली वहिनी. मग कल्पनाताई म्हणतात, चैतन्य तुला ना तुझ्या सायली वहिनीने फार लाडवून ठेवलंय बरं. चैतन्य लाडे लाडे म्हणतो, मावशी मी आहेच ना ग लाडवण्यासारखा. आता अर्जुन लागतो हसायला. आता चैतन्य म्हणतोय, चल मावशी मी आता खोलीत जातोय, मला आता फराळ टेस्टिंगच्या कमिटीवर बसवणार आहे ना, तर मग आता मी व्यवस्थित जरा आवरून येतो. आणि आता तो चालला जातो त्याच्या खोलीत. हे बरं आहे. तर आता चैतन्य गेल्यावर कल्पना ते अर्जुनला जरा स्टेअर करत असतात. मग आता विमल म्हणते, अर्जुन दादा कॉफी बनवू का तुम्हाला? अर्जुन म्हणतो, नको, मी जरा फ्रेश होतो विमल आणि मग बनवतो कॉफी माझ्यासाठी, असं तो जरा हळूहळूच बोलतो. आणि आता त्याने तिथे काहीतरी ठेवलंय बरं का टेबलावर. आणि आता तो फोन करतो, म्हणजे सायलीचं लक्ष नसताना त्याने एका मिठाई मार्टला फोन केलाय आणि तिथे सांगितलंय फोन करून, मी तुम्हाला एक ॲड्रेस आणि लोकेशन पाठवतो आणि तुम्ही त्या ॲड्रेस आणि लोकेशनवरती तुमच्या बेस्ट पेढ्याचा बॉक्स पाठवून द्या, थँक्यू. पण आता बघा, नेहमीप्रमाणे हे यांच्या अनसक्सेसची म्हणजे अपयशाची पार्टी साजरी करत असतात. आता तो अण्णा इतका दारू पित असतो तेव्हा साक्षी म्हणते, काय करताय अण्णा, किती दारू पिताय तुम्ही, पाणी नाही येते. अण्णा आता खूप संतापतो आणि म्हणतो, गप्पा बस, तुझ्या या अशा स्वभावापायी सगळं वाटोळं झालंय आज, काही बडबड करू नको, चुपचाप बैस. साक्षी म्हणते, मी काय केलंय अण्णा? या सगळ्यांचे डायलॉग खूप भारी आहेत बरं का प्रेक्षकांना, आता ऐका. अण्णा म्हणतो, बापाला शहाणपणा शिकवत होती ना तू, तुझाच शहाणपणा आडवा आला. बापाला शिकवत होती, मध्ये मध्ये चोच मारित होती ना तू, हे करू नका ते करू नका, याला मारू नका त्याला मारू नका, याला गोळी घालू नका, याचा कोतळा काढू नका. त्याच्या पायी झालंय, मी तुझं ऐकायला नको होतं, तू मधी मधी करत राहिली ना शहाणपणा, त्याच्यामुळे हे सगळं आज बघावं लागतंय आम्हाला. आता लगेच साक्षी मान खाली घालते. मग नागराज लगेच म्हणतो, कशाला ऐकलं मग तू तिचं, कोणी सांगितलं होतं तुला ऐकायला? आता प्रिया पुन्हा नेहमीसारखी मध्ये मध्ये बोलते, म्हणजे हिला माहिती आहे हिच्या बोलण्यामुळे हिला काय सहन करावं लागतं. म्हणजे मागे तिने एवढी सणसणीत कानाखाली खाल्ली तरी सुद्धा ती मध्ये मध्ये बोलते बघा. ती म्हणते, नाहीतर काय, तुम्ही जर हिचं ऐकलं नसतं ना तर तुमच्यावर ही वेळच आली नसती तोंड लपवायची, आधीच वेळेत ऍक्शन घ्यायला पाहिजे होते तुम्ही, ही वेळ आली असती का तुमच्यावर? आता महिपत नेहमीप्रमाणे हिच्यावर चिडतो आणि म्हणतो, ए चिमणे, आता तू मला धडे देणार आहे का ग? या बंदुकीचं वजन आहे ना ते पण तुझ्यापेक्षा जास्त आहे. एक टाळक्यात घातली ना तुझ्या तर पाणी पण मागणार नाही तू, गोळी घालणं तर राहिलं दूर. प्रिया लगेच म्हणते, तुम्ही उगाचच मला धमक्या देऊ नका, अर्जुनचा राग माझ्यावर नका काढू. त्या अर्जुनने तुमच्या नाकावर टिचून मधुभाऊंना जामिनावरती बाहेर काढलेलं आहे. आता त्यांना निर्दोष सिद्ध करून या साक्षीला आत टाकायला त्याला कितीसा वेळ लागणार आहे? आता अण्णा म्हणतो, माझंच चुकलं, त्या टायमाला ना त्या आश्रमासकट त्या म्हाताऱ्याला पण गाडून टाकलं असतं ना तर लई बरं झालं असतं. आता हे सगळे जण ना एकमेकांचं काय काय चुकलं त्यावर चर्चा करत बसतात. नागराज म्हणतो, तुझं नाही चुकलं रे बाबा, माझं चुकलं, इतकी वर्ष मी तुझ्यावर विश्वास ठेवला, हे माझं चुकलंय बाबा. मला माहितीये महिपत, एक ना एक दिवस तू शेण खाणार आणि हे सगळं कनेक्शन माझ्या दादापर्यंत पोहोचणारच आहे.
आता प्रिया पुन्हा वरून काय बोलते बघा प्रेक्षकांनो. प्रिया म्हणते, अरे मी सगळ्यात मोठी चूक केली आहे. मी एवढ्या ऐशो आरामाची स्वप्न बघत होते, पण मी तुमच्यात पडले. मी एखाद्या श्रीमंत बिझनेसमॅनशी लग्न केलं असतं ना तर आरामात आयुष्य जगले असते. कुठे या राक्षसांच्या ग्रुपमध्ये येऊन अडकले ना मी, मलाच कळत नाहीये. नागराज म्हणतो, ए बये, तुझ्या घशात पैसे होतो ना आम्ही, म्हणून तू या राक्षसांच्या ग्रुपमध्ये, नाहीतर पैसे फेकल्याशिवाय तू कोणाच्या मैताला जाणार नाही अशी पोरगी आहेस ग तू. आता या सगळ्यांच्या चर्चा जरा जोरावर असतात तेव्हा साक्षी म्हणते, झालं का तुमचं? झालं? सगळ्यांनी एकमेकांवर आक्रस्ताळेपणा करून झालंय का? आणि तुम्हाला सांगते मी की तुम्हाला सगळ्यांचं काहीही गेलेलं नाहीये. जे काही नुकसान व्हायचं ना ते माझं झालंय. त्या अर्जुनला जर असंच यश मिळत राहिलं ना तर नुकसान माझंच होणार आहे. पुढचं आयुष्य माझं जेलमध्ये जाणार आहे. साक्षी आता असं बोलते तेव्हा ही लगेच प्रिया वारी बोलते, बघा काय ग साक्षी, तुझं नुकसान दिसतंय तुला आणि माझं नुकसान नाही होणार का? तुम्ही जे काही ते खेळ लावला ना, प्रिया, तन्वी, सायली, ती छोटी सायली, मोठी सायली, आता मोठी तन्वी, हे जे काही तुम्ही रांगोळी घालून ठेवलीये ना त्याच्यावरती मधुभाऊ आल्यानंतर थया थया नाचतील, त्याचं काय करायचं मी? तेव्हा जेलमध्ये कोण जाईल? तेव्हा जेलमध्ये मी जाईल. मला भोगावं लागणार आहे ते सगळं. बरं, आता हे सगळं यांचं बडबड चालू असताना नेमकी दारावरची बेल वाजते. सगळेजण नुसते बेलकडे बघतात. आता माझं काय म्हणणं आहे प्रेक्षकांनो, त्या साक्षीचं घर आहे तर तिनं बेल वाजली तर दार उघडायला जायला पाहिजे. लगेच आता मैपत त्या प्रियाला म्हणतो, अय कानाच्या जागी करंजा बसवल्या का काय तुझ्या? बेल वाजलेल्या ऐकून येते का तुला? प्रिया म्हणते, तू मला ऐकू आली ना, मग मीच का उठायचं? आता मैपत म्हणतो, ए चिमणे, मी जर का आता इथनं उठलो ना तर तू आयुष्यातनं उठशील. काय करते? उठू का? उठू? आता प्रिया तन तन फन फन करत उठते आणि दरवाजा उघडते. तर अर्जुन रावांनी पाठवलेलं पार्सल आलंय. अर्जुनने त्यांना पेढे पाठवायला सांगितले होते ना, तर तो डिलिव्हरी बॉय म्हणतो, हे पेढे या पत्त्यावर पाठवायला सांगितले होते. प्रिया विचारते, कोणी सांगितले पाठवायला? आता तो सांगतो डिलिव्हरी बॉय, अर्जुनने सांगितले. आता तो बिचारा थांबलेला असतो टिप द्यायसाठी. मग आता प्रिया म्हणते, दिले ना तू पेढे, झालं ना तुझं काम, चल निघ ना आता. आता ते पेढे ती हातात घेते आणि महिपतच्या समोर जाऊन फेकते, आदळते जोरात आणि म्हणते, घ्या, खा आता हे पेढे. तुमच्या लाडक्या अर्जुन सुभेदारने त्याचा विजय साजरा करण्यासाठी तुमच्याकरता पेढे पाठवलेत, खाते आता. मैपत आता प्रियाकडे रागाने बघायला लागतो आणि ते पेढे उचलतो आणि खाली फेकून देतो. काय येणं प्रेक्षकांनो, काहीही झालं तरी शेवटी विजय हा सत्याचाच होतो. तर आता इकडे बघा, मध्ये त्यांनी हा सीन घेतलाय, म्हणजे त्यांनी सगळं अख्ख्या एका एपिसोडमध्ये दिवाळीचा फराळ, दिवाळीची साफसफाई सगळं काही कंप्लीट करून टाकलेलं आहे. आता मधुभाऊ सुद्धा येणार आहेत. दिवाळीची सुरुवात झाली आहे आज, डोंट वरी. तर आता हा अर्जुन सायलीला साफसफाई करताना बघतो, बाई किती चांगला आहे हा. तर तो काय विचार करतो माहितीये का? उद्या मधुभाऊ आले की ह्या त्यांच्या बरोबर चालल्या जातील. ह्या किती चांगल्या आहेत, तरी सुद्धा घराची साफसफाई करतायत. खरंच सायली खूप युनिक आहे, अतिशय युनिक अशी सायली आहे. असो, तर आता तो असं बिचारा इतका चांगला पॉझिटिव्ह विचार करतोय सायलीबद्दल. आता सायलीचा तो स्टूल डगडग करायला लागतो, ते अर्जुन बघतो आणि आता तो अर्जुन पटकन तो स्टूल पकडतो. त्याला वाटतं पडली बिडली तर, पण सायली पण किती हुशार आहे बघा ना, स्टूलच्या कोपऱ्यावर उभी राहून साफसफाई करतीये. आणि आता तो अर्जुन बघतो की ही पडेल म्हणून तो पटकन जाऊन स्टूल धरतो. प्रेक्षकांनो, मी आता एक सांगू का, म्हणजे तुम्हाला वाटेल असं का बोलतायत, ह्या दोघांचं असं वागणं बोलणं ना मला जरा बालिशच वाटायला लागलंय. सायली आता मनात विचार करत असते, एखाद्याची काळजी कशी घ्यावी ना ते तुमच्याकडनं शिकावं. पण तुम्ही मधुभाऊंच्या बाबतीत असं का वागलात सर? मी तुम्हाला कसं माफ करू? असा विचार करून आता ती खाली उतरते एकदाची. अर्जुन तोपर्यंत तो स्टूल धरलेलाच असतो. सायली खाली उतरते, मग इकडची तिकडची सगळीकडची साफसफाई करायला लागते. ते पुस्तकं उचलते. आता ती स्टूल उचलणार तेवढ्यात अर्जुन स्टूल उचलतो. सीन दाखवायची खरंच गरज होती का प्रेक्षकांनो? जाऊ द्या, आता काय आहे ना, ते म्हणतात ना, वाईटातून चांगलं होतं. मग काहीतरी छान बघायचं असेल तर काहीतरी असं बघावं लागतं. तर आता म्हणजे या दोघांचं प्रेम दाखवतायत. ते एवढे मॅच्युअर्ड असून सुद्धा ते बिचारे असे एकमेकांची वाट बघतात. तर आता सायली पुस्तकं उचलते, मग तो ठेवतो, मग ती पुन्हा पुसते खालची सगळी धूळ, मग पुन्हा तो पुस्तकं ठेवतो, असं तिच्या मागे मागे करत असतो तो. पण आता बिचारा मनात विचार करतोय, मी किती मध्ये मध्ये करतोय तुमच्या कामाच्या, आता तरी चिडा ना माझ्यावर. आता तिला शिंक यायला लागते धुळीनी, त्या हा पटकन जाऊन तिला रुमाल देतो. सायली पण मनात विचार करत असते, तुमच्याशी बोलायला माझा जीव कासावीस होतोय, पण मला तुमची चूकही पोटात घेता येत नाहीये. मग आता हे शिंकेचा सीन ऍक्च्युली आधी झालाय. मग आता
आता ही सायली शिंकायला लागते, मग तो पटकन कपाटातनं रुमाल काढून देतो आणि दोघे जण असे एकमेकांकडे नुसते अपेक्षेने बघतायत. अर्जुन जेव्हा तिला रुमाल देतो तेव्हा विचार करतो, किती डेडिकेटेड आहात तुम्ही मिसेस सायली. आय विश तुम्ही अशाच आयुष्यभर माझ्यासोबत राहिल्या तर. आणि ही सायली पण विचार करते, तुम्ही अशीच माझी ढाल बनून राहिला तर आयुष्यभर. किती छान. आणि हेच प्रेम आहे का? मग अर्जुनही मनात सेम विचार करतो, खरंच यालाच प्रेम म्हणतात का? सायली मनात विचार करायला लागते, हेच जर प्रेम असेल तर माझं प्रेम आहे तुमच्यावर. आणि ऍट द सेम टाइम अर्जुन पण विचार करतो, हेच जर प्रेम असेल तर खरंच माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मिसेस सायली. आणि दोघही जण एकमेकांशी बोलायला म्हणून असे समोर येतात, पण पुन्हा चुपचाप बसतात. का बरं बसतात माहित नाही, कसं काय कंट्रोल होतं बाबा न बोलणं कोणाच ठाऊक. आता हिला तिकडे जायचं असतं, त्याला पलीकडे जायचं असतं, मग असं एकमेकांना ते हे करतात. आता काय एक्सप्लेन करू मी. आता ती मग अर्जुनच बाजूला सरकतो, मग ही ते राहिलेली टेबलवरची साफसफाई उरकायला लागते. संपला बाबा एकदाचा सीन. तर आता हा अश्विन आहे ना, तो बिचारा तोरण लावत असतो. खूप छान तोरण लावत असतो तो, पण प्रतापराव खरंच त्याला कन्फ्यूज करत असतात. त्याला उगाचच चापटा मारतात आणि म्हणतात, तू इकडे करत नाही तोरण, तिकडे करत नाही, तुला कळतं का रे मी काय सांगतोय ते? अरे अश्विन, थोडं या शब्दाचा अर्थ कळतो का रे तुला? डॉक्टर कोणी केलं तुला? अश्विन म्हणतो, डॅड मेडिकलमध्ये दारावर तोरण लावणे हा टॉपिक नव्हता. मी जे करतोय ना ते अगदी परफेक्ट आहे, ते छानच दिसणार आहे. आता हे प्रतापराव म्हणतात, बापाला शिकवतो का रे? मी सांगतो तेवढं कर. आता त्याला 2-4 टपल्या मारतात ते. तेव्हा या कल्पनाताई पळत येतात आणि म्हणतात, आओ आओ बिचाऱ्याला का मारताय तुम्ही? असं होतं ना प्रेक्षकांनो, बाबांनी किती सांगितलं तरी कळत नाही, पण आईने एका शब्दात सांगितलं की बरोबर कळतं. असं आमच्या घरात बऱ्याचदा झालंय. आता या कल्पनाताई येतात ओरडत, आओ तुम्ही का मारताय त्याला बिचाऱ्याला? आता अश्विन म्हणतो, बघ ना मम्मा किती मारताय केव्हाचे मला. आता प्रतापराव म्हणतात, ए कल्पना, हा बिचारा एक तोरण लावता येत नाही याला, हा कसला आलाय बिचारा, हे उचल तिकडून अश्विन ते तोरण. आता या कल्पना ते बरोबर त्याला सांगतात, थांबा बरं तुम्ही जरा, मी सांगते त्याला. आता अश्विनला त्यांनी सांगितलंय सगळं की इकडे लाव बेटा, असं कर तसं कर, आणि तेही शांततेत, आणि अश्विनने ते बरोबर लावलंय. आता कल्पनाताई लागतात कौतुक करायला लेकराचं, बाई काय छान लावलं तोरण, छानच दिसतंय अश्विन, उतर खाली आता. आता अश्विन म्हणतो, मग मम्मा आता खूप छान दिसतंय, बघ मम्मा तू आली ना म्हणून बरं झालं. आता हे डॅड ना मगासपासून मला कन्फ्यूज करत होते, तू आल्यामुळे मस्त बसलं बघ हे तोरण, डॅडला ना नीट सांगताच येत नाही. आता लगेच हे प्रतापराव म्हणतात, मी माझ्यावर ढकलतोयस का रे सगळं आता? आता कल्पना ते म्हणतात, अश्विन तू लक्ष नको देऊ बरं यांच्याकडे, ह्यांचं काय, हे उंटावरचे शहाणे आहेत, उंटावर बसतात आणि मग शेळ्या हाकतात. याचा अर्थ कोणाकोणाला कळला, म्हणजे एका ठिकाणी बसून फक्त काम करून घ्यायचं, कामाच्या मध्ये पडायचं नाही. अश्विन मोठ्या मोठ्याने हसायला लागतो. प्रतापराव चिडत म्हणतात, ए चल शहाण्या गप्प बस, आणि ए कल्पना आता तुला फटका दिला मी, काय पण बोलतेस? अश्विन म्हणतो, डॅड तुम्ही मम्माला फटका देणार? प्रतापराव म्हणतात, मग साधा सुद्धा समजला का काय तुम्हाला? आता अश्विन म्हणतो, दाखवा बरं देऊन कसा देता फटका ते. आता कल्पना म्हणतात, अश्विन काय चाललंय तुझं? आता या अश्विनला शेवटी कल्पना ते तिथून घेऊन जातात आणि प्रतापराव अजूनही तोरणाला निरीक्षण करत तिथेच उभे राहतात, खाली उभं राहून. तर आता बघा इकडे प्रतिमात्याने सुंदर अशी रांगोळी दाराशी काढली आहे. आता प्रतिमात्या आणि रविराज काकांचा रोमांस बघायला भेटेल की काय आपल्याला, असं वाटतंय. आता हे रविराज तिथे येतात आणि प्रतिमात्याकडे बघतात आणि हसतात, त्याही हसतात यांच्याकडे बघून, म्हणजे यांच्याकडे सगळी दिवाळी आनंदात आहे. अर्जुनही मधुभाऊंना आणणार आहे, प्रतिमात्या पण आनंदात, सुभेदार आणि किल्लेदार यांची दिवाळी जरा खासच असणार आहे. पण आता बघा प्रेक्षकांनो काय झालंय, एक पॉइंट मी नोट आउट केलाय पुढे. आता इकडे ही प्रिया, त्या अर्जुनने जे काही आर्ग्युमेंट केलं ना कोर्टामध्ये ते आठवते की प्रिया मधुकर आतमध्ये आल्याच नव्हत्या, मग ठसे पुसणारी तिसरी व्यक्ती कोण आहे? आता प्रियाला आठवतं की तिनेच तिच्या हाताने सगळे ठसे पुसलेले असतात. आता ते सगळं आठवून तिला एवढं टेन्शन आलेलं असतं की आता काय होणार आहे पुढे. आता त्या जजने जे काही आदेश दिला तो पण तिला आठवतोय आणि ती टेन्शनमध्ये, नेमके तेवढ्यात बाहेर फटाके फुटतात. आता ही संतापते आणि म्हणते, अरे फटाके कसले फोडतायत बाहेर, इथे माझ्यावर बॉम्ब फुटलेत ते बघा आधी. मधुभाऊ आता सुभेदारांच्या घरी जाणार, मी खोटी तन्वी आहे हे जर सगळ्यांसमोर आलं तर? आता मला घरातही एंट्री नाहीये आणि मी बाहेरून कसं थांबवू सगळं, मी काय करू आता? ही पूर्णपणे अडकली आहे प्रेक्षकांनो. पण आता बघा हा पुढचा सीन ना तुम्ही अगदी व्यवस्थित बघा प्रेक्षकांनो. प्रिया आता टेन्शन मध्ये असते, काय करावं, कारण आता हिला सुभेदारांचे दरवाजे पुन्हा एकदा बंद झालेत ना हिच्या आगाऊपणामुळेच. तर आता हा चैतन्य साफसफाई करत असतो. प्रतापराव येतात आणि म्हणतात, चैतन्य काय चाललंय
चाललंय, आवरा लवकर, अरे काय लवकर लवकर आवरा. आता चैतन्य पूर्णाजी, अर्जुन आणि छोट्या सायलीचा फोटो पुसत असतो बरं का. आता ते फोटो पुसता पुसता त्याच्याकडनं तो खिळाच पडून जातो. आता प्रतापराव म्हणतात, काय रे चैतन्य, काय झालं. आता हा चैतन्य म्हणतो, थांबा थांबा काका, मी खिळा ठोकतो पुन्हा एकदा. प्रतापराव म्हणतात, राहू दे बाबा, नंतर लावतो फोटो, आता वेळ नाहीये. म्हणजे बघितलं का, आता तो फोटो स्टोरूम मध्ये ठेवायला सांगतात ते चैतन्याला आणि चैतन्य तो फोटो स्टोरूम मध्ये ठेवतो. म्हणजे याचा अर्थ मधुभाऊ आल्यानंतर त्यांना छोट्या सायलीचा फोटो दिसणार पण नाहीये, म्हणजे छोट्या तन्वीचा. याचा अर्थ काय समजायचा, की इतक्यात काही रिव्हील होणार नाहीये की ही प्रिया खोटी तन्वी आहे म्हणून. आता हे प्रतापराव म्हणतात, तुझं नशीब पूर्णाई नाहीये, नाही तर मार पडला असता तुला. आता बघा पुढे अस्मिता सेल्फ्या काढत बसली. हा सीन गमतीदार दाखवलाय. आता अस्मिता जोरात ओरडते, बॉम्ब बॉम्ब. आता तो अश्विन बिचारा कॉफी घेऊन चाललेला असतो. तो एकदम टेन्शन मध्ये येतो, अरे बापरे कुठे बॉम्ब. आता ही अस्मिता म्हणते, अरे मी सेल्फी काढताना तू मध्ये आलास ना, त्याला फोटो बॉम्बिंग म्हणतात. आता अश्विन म्हणतो, अरे देवा, म्हणजे तुमच्या सेल्फीमध्ये न सांगता कोणी शिरलं तर त्याला सेल्फी बॉम्ब म्हणतात का. अरे बापरे, मला माहितीच नव्हतं. तुला कॉफी हवी आहे का अस्मिता ताई, आणली होती मी तुझ्यासाठी, पण जाऊ दे, मी घेऊन जातो परत. अस्मिता म्हणते, ए थांब रे, कॉफी आणि सेल्फीचा काय संबंध आहे, ठेव ती कॉफी इथे ठेव. अस्मिता त्याला म्हणते, थांब जरा, तू कॉफी दिलीच आहेस ना, तर तुझ्यासोबत सेल्फी काढते. आता अश्विनला आनंद अश्रू आलेत. तो म्हणतो, काय सांगतेस अस्मिताई, तू माझ्यासोबत सेल्फी काढणार. अगं तू बरी आहेस ना, तापबीप तर नाही ना आला तू. अगं तू चक्क माझ्यासोबत सेल्फी काढायचं म्हणतेस. अगं तुझ्या फोनचा कॅमेरा खराब होईल ना, त्याला असं दुसऱ्यासोबत फोटो काढायची सवय नसेल ना. अस्मिता त्याला म्हणते, जास्ती नको बोलूस अश्विन, सोशल मीडियावर कंपल्सरी असतं भाऊबीजेचे फोटो काढणं. आता ते सेल्फी काढायला लागतात. तेव्हा अस्मिता म्हणते, ए लवकर बस ना अश्विन. आता अश्विन म्हणतो, अगं आज तुझा मेकअप बरा झालाय. अस्मिता जोरात ओरडते, हो ना खरंच. अश्विन म्हणतो, हो म्हणजे काय, अगं लवकर काढून घे सगळे फोटो आजच, उगा तुझा नंतर मेकअप बिघडला ना तर तुझे फॉलोवर ओळखणार नाही तुला. काढ काढ पटकन फोटो काढ. आता तिने अश्विनचा सेल्फी काढलाय. आता अश्विन गेल्यानंतर ती विचार करायला लागते, अगं बाई खरंच माझा मेकअप चांगला नाही झालाय का. शी, काय पण बोलतो हा. कॅमेऱ्यात बघून विचार करते, झाला की माझा मेकअप, काही पण बोलतो हा अश्विन. आता अश्विनने सायलीला कॉफी दिली आहे. आता ही विमल म्हणते, अहो दादा विसरलात का, सायली ताई चहा घेतात. अश्विन म्हणतो, अरे हो विसरलोच मी. सायली म्हणते, भाऊजी मला नकोय सध्या चहा. अश्विन म्हणतो, विमल ताई तुम्ही घ्या बरं मग कॉफी. विमल म्हणते, मला नकोय कॉफी. अहो खरंच नको. अश्विन म्हणतो, घाबरू नका विमल ताई, मी कुठे बनवली आहे कॉफी, मम्माने बनवली आहे, मी फक्त सर्व करतोय. आता यांना कॉफी देऊन हा पुन्हा जात असतो. तेव्हा ह्याला काय विचारावं असं वाटतं माहित नाही, म्हणजे त्याच्या मनात काहीतरी येतं. आता तो पुन्हा सायली जवळ बसतो खाली आणि म्हणतो, वहिनी मला एक सांग बरं. नाही म्हणजे तुमच्या लग्नाला एवढे दिवस झाले, एक विचारू का तुला. सायली म्हणते, विचारा ना भाऊजी. अश्विन म्हणतो, नाही म्हणजे तुमच्या लग्नाला एवढे दिवस झाले तरी दादाची कॉफी प्यायची सवय तुला कशी काय नाही लागली ग. आता विमल म्हणते, अहो लागली ना अश्विन दादा सवय, म्हणजे सायली ताईंना नाही लागली सवय, पण अर्जुन दादांना लागली आहे बरं का. तुम्हाला माहितीये का, अर्जुन दादाला फक्त सायली ताईच्या हातचीच कॉफी लागते, बाकी कोणाच्या हातची कॉफी ते पित नाहीत बरं. आता अर्जुन म्हणतो, वा प्रेम ग विमलताई, प्रेम याला म्हणतात नवरा बायकोचं प्रेम. काय ग सायली वहिनी. आता ही सायली नुसती अशी बारीक हसते. अश्विन आता पुन्हा तिथून निघून जातो. पण आता बघा हा प्रेक्षकांनो, सायलीच्या मनात काहीतरी चाललंय. आता ती काही बोलून दाखवेना असं त्यांनी तिच्या चेहऱ्यावरची हुरहुर दाखवली. आणि आता पुढच्या क्षणी लगेच सायलीबाई रांगोळीवर बसल्यात आणि दिवे ठेवतायत. संध्याकाळची वेळ आहे आणि ती विचार करते, दिवाळी हा मधुभाऊंचा सगळ्यात आवडता सण, पण त्यांची दिवाळी जेलमध्ये असं कधीपर्यंत होणार आहे. एवढे प्रयत्न करते मी तरी पण त्यांना सोडवू शकत नाहीये. म्हणजे तिच्या मनाला एक हुरहुर लागली आहे की आपले मधुभाऊ आपल्यासोबत नाहीये आणि ती सारखं दाराकडे बघत असते. आणि आज त्यांनी तो सीन नाही दाखवलाय, त्यासाठी तुम्हाला थोडी वाट बघावी लागणार आहे उद्या सकाळची. आणि उद्या पहाटे तुम्ही तो सीन बघणार आहात, ज्या वेळेला मधुभाऊ सायलीला भेटतात आणि सायली अर्जुनच्या गळ्यात पडते. छान दाखवलाय हा प्रोमो त्यांनी प्रेक्षकांनो. काही म्हणा, कुसुम सुद्धा आलेली आहे बरं का दिवाळीसाठी सायलीच्या घरी. पण आता इथून पुढे काय काय रिव्हील होत आहे ते बघणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे.
कारण खरंच आहे की प्रियाला घरात एंट्री नाहीये, पण आता सायलीचा फोटो मात्र त्यांनी त्या शोरूम मध्ये ठेवलाय. तर आता तुम्ही अंदाज लावा, थोडंफार हे पुढे पागणारच आहे प्रकरण. पण आजचा त्यांनी सगळं दिवाळीच्या तयारीचा छान दाखवला एपिसोड. कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा हा प्रेक्षकांनो मला. आणि अजून ज्यांनीही चॅनल असेल सबस्क्राईब केले त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा, पण तत्पूर्वी घरोघरी आणि LPचा रिव्ह्यू ऐकायला विसरू नका माझ्या आवाजात. हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.